रामनवमी का साजरी केली जाते? खरे सत्य जर तुम्हाला माहित नसेल तर पुढे मी समजावून सांगणार आहे. वेलकम टू समयू ट्रॅव्हल. शास्त्रानुसार असे मानले जाते की राजा दशरथाला 3 पत्नी होत्या आणि त्यांच्या कोणत्याही पत्नीला मूळबाळ होत नव्हते. त्यामुळे राजा खूप दुःखी आणि त्रस्त होता. तो महर्षी वसिष्ठांकडे गेला आणि त्यांना सर्व काही सांगितले. त्यानंतर महर्षी वसिष्ठांनी त्याला एक यज्ञ करण्यास सांगितले. महाराजा दशरथांनी अगदी तसेच केले. असे म्हटले जाते की यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षींनी त्याला खीर दिली आणि ही खीर आपल्या 3 राण्यांना खाऊ घालण्यास सांगितले. तर मित्रांनो, आमचे गोल 2024 संपेपर्यंत 1 लाख सबस्क्रायबरचा आकडा गाठायचा आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. 9 महिन्यानंतर दशरथांच्या ज्येष्ठ पत्नी कौशल्या यांनी एका अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. महाराजा दशरथांचा हा पुत्र दुसरे कोणीही नसून भगवान श्रीराम होते. श्रीरामाचे सर्वात प्रिय बंधू लक्ष्मण होते. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान श्रीरामाचा पृथ्वीवर जन्म झाला. भगवान श्रीरामांचा जन्म 9 महिन्यानंतर झाला. तो दिवस नवरात्रीचा 9वा दिवस होता. म्हणूनच रामनवमी साजरी केली जाते. असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समयू ट्रॅव्हलला फॉलो करा.